ओबीसी जातनिहाय जनगणनेसह आरक्षण संरक्षणासाठी चंद्रपुरात राखीव प्रवर्गाचा संयुक्त महामोर्चा। ओबीसींची जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, तसेच महाराष्ट्र शासनाने 14 मे 2026 रोजी घेतलेला आरक्षण विरोधी निर्णय मागे घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी इतर मागास प्रवर्ग, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, SC/ST, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रविवारी चंद्रपूर येथे संयुक्त महामोर्चा काढण्यात आला। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या महामोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले। महामोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। केंद्र सरकारने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची घोषणा करूनही प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात आलेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून येणाऱ्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय नोंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी देशातील सुमारे 60% ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या समोर यावी, यासाठी जातनिहाय जनगणना अत्यावश्यक आहे। केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करावा, अशी मागणी केली। तेव्हा मागणी ही अनेक दिवसापासूनची आहे की ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। अनेक दिवसाच्या संघर्षानंतर 1 वर्षापूर्वी केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन जाहीर केलं होतं की येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू आणि त्याच्यामुळे या देशातील 60% ओबीसी समाजाच्या लोकांना कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागला होता। परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये घराची मोजणी करण्यात आली, गिनती करण्यात आली, तेव्हा ओबीसीचा किंवा कुठल्याही जातीचा कॉलम त्या ठिकाणी टाकलेला नाही। परंपरेप्रमाणे तर ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी ओबीसी समाजाला न्याय मिळावा आणि सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी, यासाठी हा संयुक्त महामोर्चा काढण्यात आला आहे। समाजात जनजागृती करून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे, असे सांगितले। राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि संपूर्ण SC, ST, VJNT आणि SBC राखीव संवर्गातील सर्व लोकांचा आज हा महामोर्चा चंद्रपूरमध्ये होऊ घातला आहे आणि या मोर्चाची 2 मागण्या मुख्य आहे। पहिली मागणी आहे की जी केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करीत आहे, त्या जातनिहाय जनगणनेमध्ये पहिल्या टप्प्यात ओबीसी कॉलम नव्हता, दुसऱ्या टप्प्यात ओबीसी कॉलम आहे, राहील असं आश्वासन दिलं। मात्र ते पहिल्या टप्प्यात न दिल्यामुळे ओबीसी समाज आश्वस्त व्हावा या दृष्टिकोनातून आमचा या महामोर्चाच्या माध्यमातून जनजागृती आणि सरकारला निवेदन देण्याचं कार्य आज आम्ही या ठिकाणी ठेवलं आहे।